झालीच पाहिजे महिलांवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना या पुढच्या काळामध्ये फाशी झाली पाहिजे। लहान बालिकांवर अत्याचार करणाऱ्या नराधमांवर फाशी झालीच पाहिजे। माणुसकीला काळीमा फासेल अशा पद्धतीचं कृत्य नरसापूरमध्ये घडलं। खरं तर वास्तविक या नराधमाला त्याच वेळेस एन्काउंटर करायला पाहिजे होतं, पण आपला विश्वास न्यायदेवतेवर आहे। पण सरकारने न्यायदेवतेने खऱ्या अर्थानं 2 महिन्यामध्ये आज न्याय देण्याचं काम केलेलं आहे। पण भविष्यात सुद्धा या माणसाला पळवाटा काढून किंवा कुठेतरी त्याला संधी देऊन ह्याची फाशी टाळण्याचा प्रयत्न, त्याला संधी देऊ नये। 2 महिन्याच्या आत जशी शिक्षा झाली आहे तशी येणाऱ्या महिनाभरामध्ये त्याला खऱ्या अर्थानं प्रॅक्टिकली फाशीवर चढलं पाहिजे। आणि हे नुसतं नरसापूरच्याच प्रकरणात नाही तर या महाराष्ट्रात जिथं जिथं अशा चिमुकलीवर महिलांवर अमानुष पद्धतीचा अत्याचार होईल तिथं फास्टॅग कोर्टामध्ये 90 दिवसाच्या आत सरकारने तसं धोरण तयार करावं, तसा नियम करून विधानसभामध्ये, आणि याच्यामुळं ह्याच्या भविष्यात सुद्धा अशा गोष्टी होणार नाही त्याची काळजी घेतली पाहिजे। आज जो चिमुकलीला न्याय मिळाला आहे, न्यायदेवतेने न्याय दिला, त्या न्यायदेवतेला आम्ही त्यांचे ऋणी आहोत। आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब असतील, फडणवीस साहेब असतील व सर्व नेते मंडळी असतील, तर आज सोलापूरच्या लेकीला न्याय मिळाला आहे। असंच कृत्य करणाऱ्या प्रत्येक एका नराधमाला अशी शिक्षा भर रस्त्यात जर तुम्ही दिली तर असं कृत्य कधीही घडणार नाही भविष्यात, असं आम्हाला वाटतंय। आणि हे कायमची शिक्षा ठेवण्यात यावी अशी महिलांकडून आमच्या सर्वांच्या आग्रहाची विनंती असेल न्यायदेवतेला, आणि आम्हाला न्याय मिळेल अशी आम्ही अपेक्षा करतो आणि त्यांना भर रस्त्यामध्ये फाशीची शिक्षा देण्यात यावी। आणि ज्या दिवशी फाशीवर लटकवल ना त्याच दिवशी खरं हा निर्णय न्याय मिळेल। एका लहान लेकराचा जीव कसं झाला असेल आणि त्या 9 महिने त्या आईचा जीव कसं झाला असेल, त्यापेक्षा जास्त शिक्षा त्याला कळा तेवढ्या सहन करायला पाहिजे जेवढ्या त्या आईने सहन केलंय। त्या आईचा जीव कसं होत असेल, आता खरं न्याय आपल्याला वाटते, पण त्या आईचा जीव त्या लहान बाळ मिळेल का तिला परत? खरं न्याय मिळेल का तिला? तिचं लहान बाळ मिळेल का परत? तिने किती सहन केले। नसरापूर येथील हत्या आणि बलात्कार प्रकरणी आरोपीला जे आज निकाल मिळालेला दिला आहे त्याबद्दल आम्ही खरं आभारी आहोत। सोलापूरच्या चिमुकलीला न्याय मिळालेला आहे, पण प्रत्यक्ष त्याची जोपर्यंत अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत आम्हाला समाधान मिळणार नाही। खरं तर आम्ही फडणवीस सरकार असो, न्यायदेवता असो, त्यांच्या सर्वांच्या आम्ही ऋणी आहोत। खूप छान निकाल दिलेला आहे, 2 महिन्यात निकाल मिळालेला आहे, पण प्रत्यक्षात त्या माणसाला जोपर्यंत फाशी मिळत नाही असं भर चौकात त्याला लटकावा की पुन्हा कोणी हे असलं कृत्य करणार नाही। प्रत्येकाच्या मनात ते कृत्य करण्या अगोदर तर घटना आठवेल अशा प्रकारची त्याला फाशी द्या। पूर्वी शिवाजी महाराजांच्या काळात कशा शिक्षा दिल्या जात होत्या ना तसं शिक्षा द्या, तशा प्रकारे त्याला मृत्यू द्या। कारण त्याला लहान चिमुडीचा जीव जाताना तिला किती वेदना झाल्या असतील ना तसं त्याला वेदना झाल्या पाहिजेत, अशा प्रकारे त्याला शिक्षा द्यावी हीच आमची विनंती आहे। मारुतीची स्विफ्ट अधिक सुरक्षित 6 एअरबॅग आणि 6 रंगात। मारुतीच्या नवीन स्विफ्टचा मायलेज 25.2 किलोमीटर प्रति लिटर इतका असून त्याची किंमत फक्त 6,49,000 सुरू होते। यासोबत LED रियर लॅम्प्स, USB चार्जर सह रियर AC वेंट, वायरलेस मोबाईल चार्जिंग, नवीन इंजिन असे अत्याधुनिक फीचर्स देखील आहेत। फ्री टेस्ट ड्राईव्ह साठी आजच भेट द्या चव्हाण मोटर्स, होटगी रोड, सोलापूर।